महाराष्ट्राचा आध्यात्मिक सोहळा म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरच्या आषाढी यात्रेला खरं तर आता प्रारंभ झालेला आहे आणि या आषाढी यात्रेच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे। येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची निवासाची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी खरं तर जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी तयारी केलेली आहे। पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पैलतीरावर असलेल्या 65 एकर परिसर खरं तर विकसित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की पालख्यांना दिंड्यांना राहण्यासाठी प्लॉट्स जे पाडण्यात आलेल्या या ठिकाणी ठराविक जागा देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि येथे येणाऱ्या भाविकांना स्नानगृहाची स्वच्छतेची देखील सोय मोठ्या प्रमाणात केलेली आहे। आणि विशेष म्हणजे यावर्षी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री निवारा केंद्राची देखील या ठिकाणी आता उभारणी करण्यात आलेली आहे। या केंद्रामध्ये आरोग्याच्या सुविधा असतील, पिण्याचं पाणी असेल, जेवणाची सोय देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की चंद्रभागेच्या या 65 एकराच्या अगदी लगत असलेल्या रेल्वेच्या 16 एकर मैदानाची देखील या ठिकाणी आता तयारी झालेली आहे, ते विकसित करण्यात आलेली आणि या ठिकाणी मुख्यमंत्री निवारा केंद्राची देखील उभारणी करण्यात आली आहे। आपण या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी जवळपास 2 ते 2.5 लाख भाविकांची सोय होणार आहे। त्या दृष्टीने खरं तर प्रशासनाने गेल्या अनेक दिवसापासूनची तयारी सुरू केलेली आहे। ही तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि आता भाविक देखील काही प्रमाणामध्ये या ठिकाणी आता वास्तव्यास येऊ लागलेले आहेत। पालखी सोहळा खरं तर आज पंढरपूरच्या अगदी जवळ आलेला आहे। काही दिवसातच आता आषाढीचा देखील सोहळा जवळ येतोय आणि वारकऱ्यांची लगबग आता आपल्या पंढरपूरमध्ये येताना पाहायला मिळते। वारकऱ्यांची गर्दी दर्शनासाठी वाढताना पाहायला मिळते। एकूणच आता पंढरपूर नगरी ही भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।